Gospel of John chapter 3 verse 16. आणि सुंदर अशा गोष्टी प्रभू आम्हाला शिकवत आहे. योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 16व्या वचनामधून. And from that scripture we are looking the fourth point. आणि त्याच वचनामधून 4था मुद्दा आम्ही पाहत आहोत. First point we saw, for God so loved the world. आणि पहिला मुद्दा आम्ही पाहिला की देवाने जगावर एवढी प्रीती केली. God's love is plenteous. There is abundance in God's love. आणि देवाच्या प्रीतीमध्ये विपुलता आहे. And then second thing that we saw that he gave his only begotten son. आणि दुसरी गोष्ट मी त्या मुद्दा जो पाहिला त्या वचनामध्ये तो म्हणजे की त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला. That his love is a plenteous. There is no lack. There is no shortage in his love. आणि त्याचं प्रेम आहे ते विपुल आहे, भरपुरीच आहे, त्याच्यामध्ये कोणती कमतरता नाहीये. God loves us so much that he gave his only begotten son for you and me. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. And third thing we saw that whosoever believeth in him should not perish. आणि तिसरी गोष्ट मी त्यामध्ये पाहिली की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. That God's love is protective. Those who believe in him, they will not perish. आणि देवाचं प्रेम हे संरक्षण करणारं प्रेम आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. And the fourth point we are looking into is that is God's love is permanent. That but have a everlasting life, eternal, ever-ending life. आणि 4था मुद्दा जो आज आम्ही पाहणार आहोत ते म्हणजे देवाचं प्रेम हे कायमचं आहे. कारण शेवटचं जे वचनाचा भाग आहे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, सार्वकालिक. So we are looking into the fourth point that God's love is permanent. आणि 4था मुद्दा आम्ही पाहत आहोत की देवाचं प्रेम हे कायमचं आहे. So from that we saw from the Genesis, and from other scriptures that how God's love is permanent. आणि आम्ही पाहिलेलं आहे उत्पत्ती आणि दुसऱ्या वचनांमधून की कशा प्रकारे देवाचं प्रेम हे अनंत काळचं आहे, कायमचं आहे. God created everything and gave it in hand of man. आणि देवाने सर्व काही निर्माण केलं आणि त्याने मनुष्याच्या हातामध्ये दिलं. Beautifully, as the last Wednesday we studied that God is a God of heaven. He was in heaven and everything was nice and beautiful. He had angels, everything. आणि मग खूप सुंदर रीतीने आम्ही गेल्या वेळेस पाहिलेलं आहे की देवाने स्वर्ग निर्माण केलं, तो स्वर्गामध्ये होतं, सर्व काही त्याचं होतं. He was not needed that he had to create you and me. आणि त्याला काही गरज नव्हती की त्याने तुम्हाला आणि मला निर्माण करावं. See, that is his love. हे त्याचं प्रेम आहे. That he created you and me out of the dust mud. आणि मग त्याने आपल्याला त्या मातीपासून त्याने आम्हाला निर्माण केलं. And if you think that love, see, God created everything. Whatever we see on this earth, everything God created by his words. आणि मग आम्ही बघतो की ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये जगामध्ये जे काही आहे ते सर्व काही देवाने त्याच्या शब्दांद्वारे, मुखाद्वारे निर्माण केलं. But when he created man, he created with his hands in his own image and in his likeness. पण ज्यावेळेस त्यानं मनुष्याला निर्माण केलं त्यानं आपल्या स्वतःच्या हातानं, स्वतःच्या प्रतिरूपाचं त्याच्या सारखं असं त्याला निर्माण केलं. Last Wednesday we saw that that we all have sinned and fallen short of glory of God. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवासून पडलेले आहोत. But still God loved and we are his, we saw. आणि तरीही देवाने आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आम्ही 2दा त्याच्या आहोत आम्ही पाहिलेलं आहे. So actually I told you last week itself that God has put into my heart to on this to understand that through the one character we are going to look into, that how God's love is permanent. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे देवाने माझ्या अंतःकरणामध्ये घातलेलं आहे की हे देवाचं प्रेम आम्ही जाणून घेण्यासाठी एका व्यक्तिमत्वाच्या द्वारे आम्ही आज शिकणार आहोत की कसं देवाचं प्रेम हे अनंत काळचं आहे. Let's see how God leads us. We will go into that. आणि जसं प्रभू आम्हाला चालवेल तसं आम्ही त्याच्यामध्ये जाऊया. So under the John 3:16 we are into the fourth point, that his love is everlasting, means God's love is permanent.
आणि यौन शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 16व्या वचनाच्या अंतर्गत आपण 4था मुद्दा अभ्यासत आहोत की देवाचं प्रेम हे सार्वकालिकतेचं आहे, अनंत काळचं आहे, कायमचं आहे. And today we are going to look into one character. We'll just begin and we'll see that God's love not just only for few hours, for time limitation or for the life certain time period. आणि आम्ही एका व्यक्तिमत्वाच्या अभ्यासावरून आज आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत. आम्ही पाहणार आहोत की देवाचं प्रेम हे काही काळापुरतं मर्यादित असं नसतं. Dear people of God, you will enjoy this, I'm telling you. आणि माझ्या प्रियानं खरंच तुम्ही याचा खरोखर आनंद घ्याल, मला सांगू द्या. When God put into my heart about this character, He just gave me flashback from his birth to the end. Means where is his end? He showed me just in a glimpse of like that. आणि मग ज्यावेळेस देवाने हे व्यक्तिमत्व माझ्या मनामध्ये घातलं त्यावेळेस त्या व्यक्तिमत्वाच्या जन्मापासून ते त्याच्या शेवटापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत अगदी काही क्षणामध्येच काही गोष्टी मृत्यू नाही शेवटापर्यंत त्यानं मला सांगितलं. God's love is ever ending. It will not end. It is not dead. There is no point for full stop. There is no full stop. आणि देवाच्या प्रीतीमध्ये मरण किंवा शेवट असा नाहीये. You will see that through the scripture. आणि तुम्ही you will see that through the character. वचनाच्या द्वारे आणि त्या व्यक्तिमत्वाच्या द्वारे आम्ही शिकणार आहोत. I am getting excited because that's the work of the Lord. I tell you, dear people. आणि मी उत्साहित होत आहे कारण हे प्रभूचं प्रेम आहे. And that will help us to understand how God's love is permanent. आणि मग हे आम्हाला सहाय्यभूत होईल की देवाचं प्रेम हे कसं कायम स्वरूपाचं आहे, अनंत काळचं आहे. Don't think God's love is only on this earth or only after we die and go into heaven then we'll experience. No, don't think like that. आणि असा विचार करू नका की फक्त पृथ्वी तलावर असतानाच देवाचं प्रेम आपल्यासाठी आहे किंवा आम्ही मेल्यानंतर स्वर्गात गेल्यावर आम्ही त्याचा अनुभव घेऊया असा विचार करू नका. Whosoever believeth in him, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो shall not perish. त्याचा नाश होणे. Perish means not here earthly life. आणि मग नाश म्हणजे हे जे जगिक जीवन आहे ते नव्हे. Means it will not end only. म्हणजे त्याचा अर्थ आहे की ते संपणारच नाहीये. Those who believe in God, in his life, bad will not happen. आणि मग जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये असं वाईट असं होणार नाही. Oh, what he believed in the Lord and he went to hell. It will never happen and it has never happened. काय त्या माणूस त्याला देवावर विश्वास ठेवला तो नरकात गेला मग हे कधीही होणार नाही. No, dear people of God. नाही माझ्या प्रियानो. Those who believe in the Lord, that is a promise, that is a God's word. आणि जो कोणी देवावर विश्वास ठेवतो हे त्याचं वचन आहे, त्याचा शब्द आहे. Let us look into the character that is we know, but we will look into that through scripture. This is a total different study character. आणि मग आपल्याला ते व्यक्तिमत्व माहिती आहे पण आज आम्ही वचनाच्या द्वारे आम्ही शिकणार आहोत. अगदी वेगळं असं ते व्यक्तिमत्व आहे. That is none other than Abraham. आणि ते दुसरं कोणी नसून तर अब्राहम आहे. Abraham, he was just a father and he had children, and afterward he had a children, but he was Abraham, but God named him Abraham. आणि तो अब्राम होता आणि नंतर देवाने त्याला अब्राहम असं नाव दिलं. Father of many nations. आणि राष्ट्रांचा पिता असं त्याचा अर्थ होतो. Now let us turn with me to Genesis chapter 12. आणि उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायाकडे मी वळूया. उत्पत्ती याचा 12वा अध्याय. In the same Genesis chapter 11 verse 26. उत्पत्ती याचा 11वा अध्याय 26वे वचन. Genesis chapter 11 verse 26. Now we'll see little background of Abraham, who he was, what is his father's name, what they were from. Little background we'll look into. आणि आम्ही त्याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊया की तो कोण होता, त्याच्या आई वडिलांचं नाव काय, म्हणजे त्याचा थोडासा इतिहास आम्ही याच्यामध्ये जाणूया. Now when we look into his background, that in this scripture it is clear for us. आणि ज्यावेळेस आम्ही त्याची पार्श्वभूमी जाणून घेणार आहे त्या मग
थोडंसं ते चित्र आमच्यासाठी स्पष्ट असं होणार आहे. Genesis chapter 11 verse 26. आणि उत्पत्ती याचा 11वा अध्याय 26वे वचन. And Terah lived 70 years and begat Abram, Nahor and Haran. तेरह 70 वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हरान हे झाले. So Terah was a father of Abram. तेरह हा अब्रामाचा पिता होता. So Abram even had other two brothers also. आणि मग अब्रामाला आणखीन 2 भाऊ पण आहेत. And Abram was the eldest, and Nahor and Haran. आणि अब्राम मोठा आहे आणि नाहोर आणि मग हरान आहे. If you look the Hebrew meaning of that, the Terah, that is an old fool. Meaning of that, मूर्ख. आणि मग जुना मूर्ख. तेराचं जर आम्ही इब्रूच्या भाषेमधलं जसा अर्थच जाणून घ्यायचं बघितलं तर त्याचा अर्थ होतो की जुना असा मूर्ख माणूस. I'm not going to go into that all, but let us see what does the meaning says, and we go further for the Abram's life. आणि त्यामध्ये आपण जाणार नाहीये, पण थोडासा मी अर्थ जाणून घेऊया आणि आम्ही अब्रामाच्या जीवनाकडे बघूया. And another word for this is wild goat. आणि मग जंगली शेळी असा त्याचा अर्थ होतो. Yeah, wild goat. And according to Jewish tradition, Terah was an idolater. आणि मग यहुदी याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो एक मूर्तीपूजक असा होता. And Terah made and sold idols. आणि मग तो मूर्ती करायचा आणि मूर्त्या विकायचा. And when he was making these idols, actually he was making idols. That's what there are different translations out there. But here in translation, I was looking to study that. I noticed that he was making idols from wooden idols. आणि he was carving and making the wooden gods. आणि मग ज्यावेळेस तो मूर्त्या बनवायच्या तर वेगवेगळी भाषांतर आहेत, पण या भाषांतरामध्ये जे मला हे आहेत मिळालेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की तो लाकडांच्या मूर्त्या बनवायचा आणि ते तो विकायचा. म्हणजे लाकडी मूर्ती किंवा लाकडी देव बनवून तो विकायचा. So Terah carved wooden gods worshipped by his people. आणि मग तो अशा लाकडी मूर्त्यांचं जे आराधना करायचा अशा त्याच्या लोकांच्या द्वारे तो आराधना करायचा. For his people that he was making these wooden gods. And even for Terah there is another name for Terah. Actually that is Azar. Even it is mentioned as Azar, A-Z-A-R. आणि तेरासाठी दुसरा शब्द जो आहे तो अजार असा आहे. This Terah had another name, that is Azar. ते मराठी अजार नसणार आहे नक्कीच. And Azar sent, or Terah sent his 3 sons to sell his idols in marketplaces. आणि मग तेरा आणि हे त्याचे 3 मुलं जे आहेत ती त्याचे जे ती मूर्त्या बनवायचे ते बाजारामध्ये नेऊन विकायचे. So Abram, Nahor and Haran, 3 of them, they used to go to market and sell the idols which was made by his father Terah. आणि मग अब्राम, नाहोर आणि हरान हे जे आहेत 3 भाऊ आपल्या बापानी केलेल्या ह्याच्या मूर्त्या आहेत ते जाऊन बाजारात विकायचे. Turn with me to one more scripture to understand better, that Joshua chapter 24. आणि आणखीन एक वचन आम्ही बघूया अधिक रीतीने समजून घेण्यासाठी. यहोशुवा याचा 24वा अध्याय. Joshua chapter 24 verse 2. यहोशुवाचं पुस्तक याचा 24वा अध्याय 2रा वचन. Yes, Joshua chapter 24 verse 2. And Joshua said unto all the people, Thus saith the Lord, God of Israel, your fathers dwelt on the other side of the flood in old times. Even Terah, the father of Abraham, and the father of Nahor, and they served other gods. आणि इथं यहोशुवा सांगत आहे की तेराने देखील त्याच्या दुसऱ्या जे अब्राहमाचा जो पिता आहे त्याने इतर देवांची आराधना केलेली आहे आणि त्याची विक्री देखील केलेली आहे.
So this Joshua also, it has been noted in the book of Joshua also that Terah and his family, they served or worshipped other gods. आणि मग यहोशूआच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याची नमूद केलेलं आहे की तेरा आणि त्याचा जो परिवार आहे ते इतर देवांची आराधना करत होते, ते देव बनवून विकत होते. Means it is clear to understand for us that background of the Abraham and his family, that they worshipped or they made images, idols, carved images, wooden gods, and worship. आणि मग हे इथे स्पष्ट होतं की अब्राम आणि त्याचा जो परिवार आहे ते त्या लाकडांच्या मूर्त्या बनवायचे, त्याची विक्री करायचे, त्याची आराधना देखील करायचे. So turn back with me to Genesis chapter 12. आणि मग पुन्हा मी उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जाऊयात. Chapter 12 verses 1 onwards till 4. आणि मग 12व्या अध्यायापासून 1 ते 4 वचन. Actually, Abraham and Terah, they are actually from a native of Ur in Mesopotamia. आणि मेसोपोटेमिया ठिकाणातले ऊर ह्या गावातले हे रहिवासी होते. And Abraham, as we read, Abraham was the elder son in the family. आणि अब्राम हा परिवारातला मोठा मुलगा होता. And we need to understand those days the background always, it helps us to then think better. आणि मग आम्हाला त्यांची पार्श्वभूमी आहे, त्यांचा जो इतिहास आहे ते आम्हाला सहाय्य करते की त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला किंवा स्पष्ट रीतीने आम्हाला समजून घ्यायला. When we looked about the life of Esau and Jacob, ज्यावेळेस आम्ही एसाव आणि याकोबाच्या विषयी जीवनाबद्दल बघतो, Esau was firstborn. आणि एसाव हा पहिला प्रथम जन्मलेला असा होता. Then Jacob came. They were twins, but first came was Esau, so he was elder. आणि मग याकोबाचा जन्म झाला, तरी जरी ते जुळे होते तरी पहिल्याने एसाव आला आणि मग याकोब आला. So in those early days, elder son had a major responsibility of the family. आणि त्या काळामध्ये जो मोठा मुलगा असायचा त्याला परिवारातल्या जबाबदाऱ्या असायच्या. And he had a birthright in those days. आणि त्या काळामध्ये त्याला त्या जन्माच्या द्वारे मिळालेला हक्क आणि अधिकार असायचे. This we need to understand very much, dear people. आणि हे खूप आम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. God has given us the birthright, that is a salvation. आणि आज आम्हाला देवाने तो जन्माचा हक्क दिलेला आहे, ते म्हणजे आम्हाला तारण देवानं दिलेलं आहे. But we look into this, know that Abraham was the first son in the family of Terah. आणि मग हे आम्ही पाहूया तेही, पण पहिली गोष्ट आम्ही हे जाणून घेऊया की अब्राम जो आहे तो तेराच्या परिवारातला पहिला प्रथम पुत्र आहे. And he plays a important role in the family as a head. आणि मग त्या परिवारामध्ये एक प्रमुख म्हणून परिवाराचा तो त्याची भूमिका निभावत आहे. In all matters, in the financial, in any decision making, and about the marriages, in every area, that elder son played a major role. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विषयामध्ये, मग आर्थिक असेल किंवा काही निर्णय घ्यायचे असतील किंवा लग्न लावायचे असतील, तर जो मोठा मुलगा आहे त्याचा एक महत्वाची भूमिका असायची. So he had a major role in the responsibility upon his life. आणि मग त्याच्यामध्ये त्याची खूप मोठी भूमिका होती, जबाबदारी होती त्याच्या जीवनामध्ये. So and not just that, but Abraham also, he was the leader or head of the tribe of their Terah's time. आणि मग इतकंच नव्हे तर तेराच्या काळामध्ये त्याच्या वंशाचा तो एक पुढारी सुद्धा होता. But here one thing we need to understand, as they were away from the Lord, they were worshiping the other gods, we saw. आणि मग इथे एक गोष्ट मात्र आम्हाला जाणून घ्यायची गरज आहे की जसं आम्ही पाहिलेलं आहे की ते देवापासून लांब होते, इतर मूर्तीपूजक असे ते होते, इतर देवतांची भक्ती करणारे ते होते. No doubt Abraham was an elderly person and elderly son, and he had a major responsibility upon his
life of his and the family and the tribe. आणि मग ह्यामध्ये शंका नाही की अब्राम जो आहे त्या एक मोठा मुलगा आहे, त्याची जबाबदारी आहे परिवारामध्ये. But when God called Abram, पण ज्यावेळेस देवानं अब्रामाला बोलवलं, that we need to understand very much. आणि हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. Sometimes some decisions we have to make when God speaks to us. आणि कधी वेळेस काहीच्या निर्णय आहेत आम्हाला घ्यावे लागतात ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो. That's why always I repeatedly mentioned this. Today's decision determines tomorrow's future. आणि मग नेहमीच मी हे सांगत असतो की आजचा तुमचा निर्णय जो आहे तो उद्या तुमचं भविष्य घडवणारा आहे. Abraham did not knew God. अब्रामाला देव माहित नव्हता. God called him. देवानं त्याला बोलवलं. Let us look into the Genesis chapter 12 verses 1 to 3, 4. आणि उत्पत्ती याचा 12वा अध्याय 1 ते 4 वचन आम्ही पाहूया. Now the Lord had said unto Abram, Get thee out of thy country, from thy kindred, and from thy father's house, unto a land that I will show thee. And I will make of thee a great nation, and I will bless thee, and make thy name great, and thou shalt be a blessing. And I will bless them that bless thee, and curse him that curseth thee. And in thee shall all families of the earth be blessed. Fourth verse, first portion, it says, So Abram departed as the Lord had spoken unto him. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करेन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. When we seek God, we find him. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचा शोध घेतो तो आम्हाला सापडतो, मिळतो, तो भेटतो आम्हाला. He understood Abram and he was seeking for the truth. आणि मग हे त्याला समजलं की अब्राम जो आहे तो सत्याच्या शोधामध्ये आहे. Because he saw that it is a father who's making these idols, and the three of them brothers, they are going to the marketplace and they are selling it out. आणि मग त्याने ते पाहिलेलं आहे की जो माझा बाप आहे तो ह्या मूर्त्या बनवतो आणि हे 3 भाऊ जे आहेत ते बाजारात नेऊन त्याची विक्री करतात. Maybe they went to the forest and they cut the wood, the tree, and they brought in the house, and out of that father made idols. आणि मग कदाचित ते जंगलामध्ये जात असतील, झाडं तोडत असतील, लाकूड घेऊन येत असतील आणि त्याच्यापासून कदाचित त्याचा बाप जो आहे ते मूर्त्या बनवत असेल. So father was making something, carving something that is known and called as a gods. आणि मग काहीतरी देव त्याचा बाप जो आहे तो काहीतरी बनवतो, तो कोरतो आणि लोक त्याला देव म्हणतात. And these brothers, they are going in marketplace and selling it as a god. आणि मग हे जे 3 भाऊ आहेत ते बाजारात जाऊन एक देव म्हणून त्याची विक्री करतात. And people must be buying that all as a god. आणि मग कदाचित लोक सुद्धा त्याचं देव म्हणून खरेदी करत असतील. So when father was making and when he made, they took into the marketplace, and of course they must be having in their house also, as when they prepare many also we see that in their house these are gods are there. आणि कदाचित ज्यावेळेस हे तयार करतात, विकतात, लोक घेतात आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा पुष्कळशा मूर्त्या असतील कारण ते घरात बनवतात. And he understood that he must have tried speaking to God and trying to get connected with God, and he prayed, but he never got any answer out of that. आणि कदाचित नक्कीच त्यांना पाहिलं असेल की प्रयत्न केला असेल की देवाशी बोलावं, देवाशी जोडलं जावं,
पण त्याला कुठलाच प्रतिसाद कदाचित मिळाला नसेल. And he never heard any voice or nobody talked with him as a God in his entire life. आणि त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये कुणीच त्याच्याबरोबर देव म्हणून बोललेला नव्हता. But somewhere God spoke to him in his life. पण कुठेतरी देव त्याच्या जीवनामध्ये त्याच्याशी बोलला. No doubt he was a responsible person for his family and the tribe. आणि मग त्या समाजासाठी परिवारासाठी तो एक जबाबदार व्यक्ती होता. And he had a major role and responsibility as a firstborn. आणि एक प्रथम जन्मलेला म्हणून त्याचा एक प्रमुख भूमिका होती, जबाबदाऱ्या होत्या. And firstborn had a major blessings of property and everything whatever they had in those आणि days. मग त्या काळाच्या नियमानुसार जो पहिला जन्मलेला आहे त्याच्यासाठी जो त्याच्या प्रॉपर्टीचा जो हिस्सा आहे तो देखील मोठा असायचा. But in everything, पण त्या सर्वांमध्ये in spite of all this his responsibilities, आणि त्याच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये when he heard the voice of the Lord, ज्यावेळेस त्याने देवाचा आवाज ऐकला, when the Lord spoke to him, ज्यावेळेस देव त्याच्याशी बोलला, Abraham, get thee out of thy country and from thy kindred and from thy father's house unto the land that I will show thee. आणि परमेश्वर अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. Dear people of God, माझ्या प्रियानो, if God calls you and me today, जर आज देवानं तुम्हाला आणि मला पाचारण केलं, or think in this way that you and me are in the place of Abraham, किंवा अशा प्रकारे थोडासा विचार करूया की आपणच त्या अब्रामाच्या ठिकाणी आहेत. and God is telling us, आणि देव आम्हाला सांगत आहे, leave your country, leave your father, leave all your responsibility, father's house, everything, and come out of that. आणि मग देव आम्हाला सांगत आहे की तुझा देश सोड, तुझ्या बापाचं घर सोड, सगळ्या ज्या जबाबदाऱ्या तुझ्या आहेत सगळं सोडून त्यातनं बाहेर ये. But God did not tell him where. पण त्याला तेही देवाने सांगितलं नाही की कुठं जायचंय. God told him to get out of there. आणि देवाने फक्त एवढं सांगितलं, निघ ना बाहेर. We are going to study about his characters also, some of them, as it is necessary. आणि जर काही गरजेचं राहिलं तर आम्ही त्याच्या जीवनाविषयी आणखीन त्याचं व्यक्तिमत्व आम्ही जाणून घेऊया. But today I want to tell you one important point here. पण आज एक महत्वाचा जो मुद्दा जो आज मला सांगू द्या तुम्हाला, that Lord called Abraham. की देवानं अब्रामाला पाचारण केलं. God has chosen you and me. देवानं तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. Abraham didn't choose God. अब्रामानं देवाला नाही निवडलं. First of all, that he did not knew who was a God, true पहिली गोष्ट God. म्हणजे तो खरा देव कोण आहे हेच त्याला माहित नव्हतं. So he was but seeking for the true God. Who is a true God? पण तो त्या खऱ्या देवाच्या शोधात मध्ये होता. So when he heard that voice, आणि म्हणून ज्यावेळेस त्याने त्या आवाज ऐकला, get thee out of thy country, from thy kindred, and from thy father's house. आणि तुझ्या आपल्या देशातून, आपल्या नातेवाईक आणि आपल्या बापाचं घर सोडून बाहेर ये. Dear people of God, माझ्या प्रियानो, here father has got a nice everything set up is there. आणि आज इथं बापाने सगळं काही कमवून ठेवलेलं आहे, सगळं प्रॉपर्टी करून ठेवलेलं आहे. Everything is going on very smoothly, nice. आणि सर्व काही अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. Father is into business. आणि त्याचा व्यवसाय आहे बापाचा. And these three sons, they are into that business only, helping the father. आणि मग आपल्या बापाचाच व्यवसाय आहे, तिन्ही मुलं चालवत So आहेत. everything is well settled and he has got a major responsibility upon him. आणि मग सर्व काही अगदी व्यवस्थित आहे, त्याच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. And now suddenly here आणि God is calling. अचानक देव बोलवत आहे. What we call it as a comfort zone. आणि जे आपण म्हणतो आपण की आपल्याचं एक सुरक्षित स्थान आहे किंवा अगदी व्यवस्थित असं आपल्याला आरामदायी गोष्टी आहेत. Yes. Everything is comfortable. अगदी आरामदायी आमच्यासाठी आहे. What we call it as eat, drink and make merry.
आणि मग आपण जसं म्हणतो की खा प्या आणि आनंद करा. That was his life. आणि हे त्याचं जीवन होतं. But somewhere inner his heart, he was seeking for the truth. पण कुठेतरी त्याच्या अंतःकरणामध्ये तो सत्याचा शोध घेत होता. Here I want to testify about my life, how God changed my life. आणि इथं मला माझ्या जीवनाची साक्ष सांगू द्या की कसं देवानं माझं जीवन बदललं. Actually, I was also seeking for the true God. आणि मी सुद्धा त्या खऱ्या देवाच्या शोधामध्ये होतो. Of course, I was born in a Christian family, so naturally as we grew up in teenagers, we started reading Bible, going to Sunday school, and all Christian or religious activity, all things were there. आणि मग जसं मी परिवारामध्ये वाढत होतो, ख्रिस्ती असल्यामुळे आम्ही चर्चला जाणं, संडे स्कूलला जाणं, बीबीएस, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. But I did not know God. पण मला देव माहित नव्हता. But I was told that before my birth, there was my grandmother spoke about me that she saw angel coming and giving in sweets and said to keep his name as a John Luther. आणि मग जे माझ्या जन्माच्या आधीची गोष्ट घडली जी मला सांगण्यात येते की माझ्या आजीला एक स्वप्न पडलं होतं की एक देवदूत आले, त्यांनी त्याला पेढे दिले आणि त्यांनी सांगितलं की ह्या मुलाचं नाव, अजून मुलाचा जन्म झालेला नाही पण त्याचं नाव जॉन लुथर ठेव असं सांगण्यात आलं. So as soon as I was born in the hospital, everybody started calling me as a John Luther, John. आणि मग जसं माझा जन्म झाला हॉस्पिटलमध्ये सगळे मला जॉन म्हणून हाक मारू लागले. So other people they said, "Arey, how come you before the birth only you as soon as born you kept his name or what?" आणि मग इतर लोकांनी ते विचारलं, अरे जन्मलाच कसं काय तुमच्यामध्ये नाव ठेवतात, म्हणजे कसं नाव ठेवलं, कसं तुम्ही नावाने बोलवता. So that was like there in my heart. आणि हे माझ्या अंतःकरणामध्ये होतं. So I was trying to get connected with God, but I did not knew God. आणि पण मी देवाबरोबर जोडलं जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी देवाला ओळखतच नव्हतो. So because of somebody did witchcraft on our family. आणि कोणीतरी आमच्या परिवारावरती करणी केली. So we all entire family went into the tragedy, all the problems. आणि मग आम्ही सर्वजण जे परिवार आहे ते सर्व समस्यामध्ये आणि त्रासामध्ये गेलो. But I personally experienced the effect of that witchcraft. आणि मग मी वैयक्तिक रीतीनं त्या जी करणी आहे त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. I was failure in all area of my life. आणि माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये मी अयशस्वी झालो होतो. There was no peace and love because of this problem, the witchcraft in the family. आणि या समस्यांमुळे परिवारामध्ये कुठे शांती किंवा प्रेम नव्हतं. So I went into all the worldly things. आणि मी सर्व जगिक गोष्टींमध्ये चाललो होतो. I was lost in the world. आणि जगामध्ये हरवलेला असा होतो. I was not just gone away, but I was going away and away, more away from the Lord. आणि मी फक्त लांब गेलो नव्हतो, तर मी देवापासून लांब आणि लांबच जात होतो. But somewhere deep down in my heart, पण माझ्या अंतःकरणामध्ये कुठंतरी अगदी खोलवर, maybe 0.000 whatever you want to add, but 0.000 somewhere 1% that loneliness towards God, the seeking for the truth was there in my heart. आणि मग माझ्या अंतःकरणामध्ये कुठंतरी एक मिनिमित आशेचा किरण माझ्या अंतःकरणामध्ये देवासाठी होता. So I had lost hope in my life. I didn't want to live in this world. आणि मी माझ्या जीवनामध्ये ती आशा गमावून बसलो होतो. ह्या जगामध्ये जगण्याची आशा नव्हती. I wanted to commit suicide and get rid of all these problems. आणि मला असं वाटत होतं की मी आत्महत्या करावी आणि ह्या सर्व समस्यांमधून सुटून जावं. Because in those period that people like family friends they advise us to go here and there to other places or to protect ourselves from this witchcraft. आणि त्या काळामध्ये जे पारिवारिक मित्र होते ते बरेच सल्ले द्यायचे, इथं जा तिथं जा, हे कर ते कर, ह्या करणीमधून सुटण्यासाठी, ते उपाय करण्यासाठी बरेच सल्ले आम्हाला द्यायचे. We never did any wrong thing to others. आम्ही कधी इतरांच्यावर चुकीच्या गोष्टी किंवा अन्यायकारक गोष्टी केल्या नाही. But whatever the witchcraft people did on us, to protect that, we went to these people. जे काही लोकांनी आमच्यावरती करण्या केल्या त्याच्यापासून वाचण्यासाठी आम्ही या लोकांच्याकडे गेलो. So in those days I did not know God, so I also believed on those people. I also worshipped, I bowed down, what not, I did everything. आणि मग त्या काळामध्ये जसं देव मला माहित नव्हतं, मी सुद्धा आराधना केली, त्या लोकांच्या पाया पडलो, काय केलं नाही माहित नाही. So I was lost. आणि म्हणून मी हरवलो होतो. But in 1985,
पण 1985ला nobody called me. कोणीच मला बोलवलं नाही, Nobody invited me. कोणी मला आमंत्रण दिलं नाही. I was just roaming around, and on the one ground there was some gathering was there, something was going on. आणि मग मी असा फिरत होतो, पण एका क्रीडांगणावरती काहीतरी मीटिंग भरली होती, आवाज येत होता. So I was curious to know what is going on. आणि मग मी थोडंसं उत्साहित झालो की काय नेमकं घडत आहे, काय चाललंय. So I stood far behind and just listening what's going on. आणि मी लांब असा उभा राहिलो आणि ऐकत होतो की नेमकं काय घडत आहे. So then I heard the voice of the Lord coming to me directly. आणि मग मी ऐकलं की देवाचा आवाज अगदी स्पष्ट मला ऐकू येत होता. Those who are heavy laden people, come unto me, I will give you rest. अहो कष्टी हो, भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या, म्हणजे मी माझा विसावा तुम्हास देईन. And I looked to my life. आणि मी माझ्या जीवनाकडे पाहिलं. I said, I'm more and worse than heavy laden people. आणि मी जणू काय त्या कष्टी आणि भाराक्रांत लोकांपेक्षा अधिक कष्टी आणि भाराक्रांत असा आहे. But God was calling, come unto me and I will give you rest. देव मला बोलवते की तू माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला विसावा देईन. One thing I did was, मी एक गोष्ट केली. as I heard that voice, जसं मी तो आवाज ऐकला I responded to that voice. आणि मी त्या आवाजाला प्रतिसाद दिला. I kept my bicycle behind. आणि मी माझी सायकल तिथंच ठेवली. Didn't think of anybody and didn't look at anybody. आणि मी काय कोणाबद्दल विचार केला नाही, कोणाकडे पाहिलं नाही. As they called for everyone to those who want to believe and accept Jesus into your life, come in further. आणि मग जसं ते बोलवत होते की जो कोणी येशूवर विश्वास ठेवू इच्छितो आणि त्याच्या जीवनामध्ये आत्मसात करू इच्छितो, पुढे या. I went ahead. मी पुढे गेलो. I just closed my eyes. आणि मी माझे डोळे बंद केले. I don't know, I started crying. आणि मला माहित नाही, मी रडायला लागलो. Because I had heard that voice. कारण मी तो आवाज ऐकला होता. I said only one thing to my God. आणि मी एकच गोष्ट माझ्या देवाला म्हणालो, Lord, if it is you, जर देवा तू आहेस, I just want you. मला फक्त तू हवा. I don't want anything of this world. आणि ह्या जगाचं मला काहीच नको आहे. I didn't ask God anything else apart आणि मी from this. देवाला काही कुठलीच गोष्ट मी मागितली नाही. I asked only if it is you, I just want you. आणि मी फक्त म्हणालो की जर तू आहेस तर मला फक्त तू हवा आहे. I responded to the voice of the Lord. आणि मी देवाच्या आवाजाला प्रतिसाद दिला. Dear people of God, माझ्या प्रियानो, now Abraham also did not knew God. आणि आज अब्राहमाला देखील देवाला तो ओळखत नव्हता. But he was seeking. पण तो शोधात होता. And God called him. आणि देवाने त्याला बोलवलं. Only people, those who hear the voice of the Lord, आणि फक्त तेच जे लोक देवाचा आवाज ऐकतात, can take a step of faith. आणि मग ते विश्वासाचं पाऊल उचलतात. Not knowing Abraham that where he is going, what is the address, he just followed the Lord. आणि अब्राहमाला हे देखील ठाऊक नाही की तो कुठं जात आहे, त्याचा पत्ता त्याला माहित नाही, पण तो फक्त देवाचं त्यानं अनुसरण केलं. Fourth verse, first portion says, so Abraham departed as the Lord had spoken unto him. आणि मग चौथं वचन जे उत्पत्तीच्या 12व्या अध्याय 4थ्या वचनामध्ये आम्हाला सांगतं, पहिला भाग जो आहे ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला. So I accepted the Lord. आणि मी प्रभूचा स्वीकार केला. And made a commitment to the Lord. आणि मग मी त्याच्याबरोबर ही वाचा बांधली. Lord, I just want to live for you. आणि देवा मला फक्त तुझ्यासाठी जगायचं. Because already I was dead, I was living as a dead person in the world. आणि मग जणू काही मी आधीच एक मृतप्राय जीवन जगत होतो. I had no hopes at all. आणि माझ्याकडे कोणतीच आशा नव्हती. So I surrendered totally my life unto the Lord. आणि मी माझं संपूर्ण जीवन मी देवाला समर्पित केलं. And I said, and I was praying, Lord, use me for your glory. आणि मी प्रार्थना करत होतो की प्रभू तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. What I am trying to tell you, dear people of God, today. आणि आज मी तुम्हाला काय सांगू इच्छितो प्रिया. Those who believe in the Lord. आणि जो कोणी देवावर विश्वास ठेवतो shall not perish. त्याचा नाश होईल. But will have everlasting life. पण आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. Never ending. आणि कधीच त्याचा शेवट होणार नाही. God's love is permanent. देवाचं प्रेम हे कायमचं आहे.
Dear people of God, before we did not knew God, still He loved us. माझ्या प्रियानं, आधी आम्ही देवाला ओळखत नव्हतो तरीही तो आमच्यावरती प्रेम करतो. That's why I am in the Lord today. आणि म्हणून आज मी प्रभूमध्ये आहे. I did not knew God, but God knew me because He formed me in the mother's womb. आणि मी देवाला ओळखत नव्हतो पण देव मला ओळखत होता, कारण त्यानंच माझ्या आईच्या उदरामध्ये माझी घडणी केलेली होती. Turn with me to Gospel of John. आणि योहान शुभवर्तमानाकडे आम्ही जाऊया. Carefully listen, dear people of God. लक्षपूर्वक ऐका माझ्या प्रियानं. You must have heard this word, read this word for several times. आणि मग कदाचित हे वचन तुम्ही पुष्कळ वेळा ऐकलं असेल, वाचलं असेल. But let us see what the scripture says here. पण बघूयात की वचन आम्हाला इथं काय सांगतं. Gospel of John chapter 15 verse 16. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 16वा वचन. Ye have not chosen me, but I have chosen you and ordained you that you should go and bring forth fruit, that your fruit should remain, that whosoever ye shall ask of the Father in my name, he may give it to you. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. The scripture is very clear here. आणि वचन खूप स्पष्ट आहे इथं. Ye have not chosen me, but I have chosen you and ordained you. आणि तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडलेले आहे आणि नेमलेले आहे. Some translation we look into. काही भाषांतर आम्ही पाहूयात. You did not take me for yourself, but I took you for myself. आणि तुम्ही मला तुमच्यासाठी घेतलेलं नाही, तर मी तुम्हाला माझ्यासाठी घेतलेलं आहे. Wonderful. I like the translations. I आणि खूप love सुंदर to. भाषांतर आहे ते. It helps us to understand better. आणि हे आम्हाला अधिक सहाय्य समजण्यासाठी सहाय्य करतं. He says, you did not take me for yourself, आणि ते सांगितलेलं की तुम्ही तुमच्यासाठी मला नाही घेतलेलं, but I took you for myself. पण मी तुम्हाला माझ्यासाठी घेतलेला आहे. So God has chosen us for Himself. आणि म्हणून देवानं आपल्याला त्याच्यासाठी निवडलेला. So we are not our own. म्हणून आज आम्ही स्वतःचे नाही आहोत. Last week also we saw that we are not of our own. आणि गेल्या आठवड्यामध्ये देखील आम्ही पाहिले की आम्ही स्वतःचे असे नाही आहोत. Because God has bought us with a price, that Jesus' blood was shed for you and me, and He bought us. कारण देवानं आपल्याला किंमत देऊन विकत घेतलेला आहे. येशू ख्रिस्ताने आपलं मौल्यवान रक्त तिथं सांडलेलं आहे आणि मग त्याने आपल्याला विकत आणून घेतलेला आहे. Another translation it says, आणखीन एक भाषांतर सांगतो, you didn't choose me. तुम्ही मला निवडलेलं नाहीये. Remember, लक्षात घ्या, I have chose you मी तुम्हाला निवडलेला आहे and put you in the world to bear fruit. आणि मग त्या जगामध्ये आम्ही तुमची नेमणूक केलेली की तुम्ही फलद्रुपित व्हावं. So we are here on this earth not because we have chosen God. आणि मग ह्या पृथ्वीवरती आम्ही ह्यासाठी नाही की आम्ही देवाची निवड केलेली आहे. God chose us and He has put us, appointed us, ordained us and kept us in this world to bring fruit. देवानं आम्हाला निवडलेलं आहे आणि त्यानं आम्हाला इथं ठेवलेलं आहे ह्यासाठी की आम्ही त्याच्यासाठी फळ आणावं. God says, I took you for myself. आणि देव म्हणतो की मी माझ्यासाठी तुम्हाला घेतलेला आहे. To do His work on this world. आणि ह्या जगामध्ये त्याचं काम करण्यासाठी. Not our work. आपलं काम नव्हे. It is not you and me chosen God. आणि तुम्ही आणि मी देवाची निवड नाही केलेली. We are not very clever. We are not very sharp. Or it is not our wisdom that we chose God. आम्ही इतके हुशार नाही किंवा आम्ही हे नाही की आमच्या एवढं ज्ञान नाही की आम्ही देवाची निवड करावी. It is God's grace that He chose you and me for Himself. आणि ही देवाची कृपा आहे की देवाने तुम्हाला आणि मला त्याच्यासाठी निवडलेला. When we look about the life of Abraham, आणि ज्यावेळेस आम्ही अब्राहमाचं जीवन बघतो, Abraham did not choose God. आणि अब्राहमानं देवाला नाही निवडलं. God chose Abraham. आणि देवानं अब्राहमाला निवडलं. But here, Abraham, we can see that
he could understand, he could differentiate that who is calling him. आणि मग अब्रामाला मी एक गोष्ट बघतो की त्यानं हे समजून घेतलं तो परत तो जाणून घेतला त्यानं की त्याला कोण बोलवत आहे. In this world I was lost and I was trying to get the satisfaction, peace, to fill my heart with the things of the world. आणि मग ह्या जगामध्ये मी ज्यावेळेस मी हरवून गेलो, मी माझ्या मनाची तृप्ती करण्यासाठी, माझ्या मनाचं समाधान करण्यासाठी जगिक गोष्टींचा सहारा घेत होतो. But nothing satisfied me. पण कुठल्याच गोष्टीनं मला समाधान नाही मिळालं. So when I heard that voice, something happened into my life. आणि मग ज्यावेळेस मी तो आवाज ऐकला, काहीतरी माझ्या जीवनामध्ये घडलं. Before they prayed afterward, but as soon as I heard, I went in the front, I just closed my eyes, I lifted my hands and I just started crying. आणि मग त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, पण तत्पूर्वी ज्यावेळेस मी आवाज ऐकला, मी पुढे गेलो, माझा हात मी उंचावले, मी प्रार्थना करून मी रडू लागलो. And I said only one thing. आणि मी एकच गोष्ट सांगितली, Lord, if it is you, I just want you. आणि मी देवा, ह्या जर तू आहेस तर मला फक्त तू हवा आहेस. Because there was something in her voice was speaking to me. आणि तिथं अंतःकरणामध्ये माझ्या काहीतरी एक आवाज होता जो माझ्याशी बोलत होता. That gentle voice. आणि तो सभ्य असा आवाज. And we need to respond to that. आणि आम्हाला त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे. I responded. मीच प्रतिसाद दिला. And I tell you, dear people of God, I did not perish. आणि मग माझ्या प्रियानं मला सांगू दे, माझा नाश झाला नाही. I trusted God. I believed in Lord Jesus Christ and accepted Him as my personal Lord and Savior. आणि मी देवावर विश्वास ठेवला, मी त्याला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला आणि आज तो माझा तारणारा आहे. If not, I would have not accepted Jesus Christ in 1985. जर का मी त्या 1985 ला जर प्रभूचा स्वीकार केला नसता. I don't think so, dear people of God. I can tell you that I wouldn't have crossed 1990 also, I think so. आणि मग मला सांगू द्या माझ्या प्रियानो, कदाचित 1999 सुद्धा कदाचित मी 1990 सुद्धा कदाचित मी पार करू शकतो. Because several times I thought, I decided, I tried to commit suicide because of all these problems. आणि पुष्कळ वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. But as I responded to the voice of the Lord, आणि पण जसं मी प्रभूच्या आवाजाला प्रतिसाद दिला, when God speaks to us, ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो, we need to trust God. आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. That His love is a permanent. आणि त्याचं प्रेम हे कायमचं आहे. His love is abundance. आणि त्याचं प्रेम हे विपुल असं आहे. His love is a protective love. आणि त्याचं प्रेम हे संरक्षण करणार आहे. Why do I say His love is everlasting, permanent? आणि मग मी का म्हणत आहे की त्याचं प्रेम जे आहे ते कायमचं आहे आणि न संपणारा असं आहे. Turn with me to 2 Timothy. दुसरे तिमोथीच्या पुस्तकाकडे आम्ही जाऊया. Chapter 1. पहिला अध्याय and verse 9. आणि 9व वचन. Second Timothy chapter 1 verse 9. Who hath saved us and called us with an holy calling, not according to our works, but according to His own purpose and grace, which was given us in Christ Jesus before the world began. त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारले व पवित्र प्राचारणाने पाचारले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. When did it happen? आणि हे कधी घडलेलं आहे? Before the world began.
आणि युगाच्या स्थापनेपूर्वीच ही गोष्ट घडलेली आहे. See, God's love is a permanent. From the beginning, before the foundation of this world, He knew us and He loved us. आणि देवाचं प्रेम हे सुरुवातीपासूनच आहे, कायमचं आहे. म्हणून युगाच्या स्थापनेपूर्वीच त्यानं आमच्यावरती प्रेम केलेलं आणि आमची निवड केलेली आहे. So, for our sake, आणि आमच्यासाठी, to save our life, आमचं जीवन वाचवण्यासाठी God saved Abraham's life. आणि देवानं अब्राहमाचं जीवन वाचवलं. When we read Abraham's life, आणि कुठं आम्ही अब्राहमाचं जीवन in the बघतो? book of the Genesis. आणि उत्पत्तीमध्ये आम्ही ते After बघतो. few generation, God chose Abraham so that through him we may be chosen. आणि मग त्या सर्व पिढ्यांमध्ये देवानं अब्राहमाची निवड केली की जेणेकरून त्याच्याद्वारे आमची निवड व्हावी. Now the question comes, God chose in those days Abraham. आणि त्या काळामध्ये देवानं अब्राहमाला वाचवलं, निवडलं. God loved him with a permanent love. आणि देवानं त्याला कायमचं ते प्रेम दिलेलं आहे. So is Abraham alive today? Is God's love is there for him permanent? आणि मग आज अब्राहम जिवंत आहे का? देवाचं प्रेम त्याच्यासाठी अजूनही तितकंच आहे का? That will continue as we study, we will understand. आणि ते आपण पुढे जसं आपण अभ्यास करणार आहोत आपल्याला समजून येईल. But today what you need to understand, we need to understand is, पण आम्हाला आज काय समजून घेण्याची गरज आहे? God has chosen you and me. देवानं तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. God chose Abraham. देवानं अब्राहमाला निवडलं. Abraham did not choose God. अब्राहमानं देवाला नव्हे. We did not choose God. आम्ही देवाला नाही निवडले. God has chosen Abraham. God has chosen you and me. देवानं अब्राहमाला निवडलं, देवानं तुम्हाला आणि मला निवडलं. What does the other translation say? 2 Timothy 1:9. Just last portion, just I would see that before the world began, God chose us. आणि मग जगाच्या स्थापनेपूर्वी देवानं आमची निवड केलेली आहे. You know, God's word translation says, God planned that Christ Jesus would show us God's kindness. आणि मग देवाने ही योजना केली की येशू ख्रिस्त त्याची जी कृपा आहे देवाची तो आम्हाला दाखवेल. You know, God's kindness that He may reveal us through Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आम्हाला त्याचं चांगुलपण आम्हाला दाखवेल. And to reveal that, He planned before only. आणि मग ते दाखवण्यासाठी त्यानं आधीच योजना केली. Because He has planned, He has chosen us today. आणि मग आज त्यानं पहिल्यांदाच आपल्यासाठी त्यानं योजना केलेली म्हणून आज त्यानं आम्हाला निवडलं. Because His love is permanent, I am alive today. आणि आज त्याचं प्रेम कायमचं आहे म्हणून आज मी जिवंत आहे. I'm not worried about my death. आणि मग मी माझ्या मरणाविषयी मी कधीच काळजी करत नाही. Physical, because when we study, you will understand this why I'm saying this. आणि मग ज्यावेळेस आम्ही अभ्यास करणार आहोत तुम्हाला समजून येईल की मी काय हे सांगत आहे. Another translation says, आणखी एक भाषांतर सांगतं, that was His plan long before. आणि त्याचं जे योजना आहेत आधीच त्याच्या फार काळापूर्वी त्याच्या या योजना The world began. आणि शब्द जगाची सुरुवात झाली. No, that was His plan long before the world began. आणि जगाच्या सुरुवातीपूर्वीच त्याची ही योजना होती. To show His love and kindness to us through Christ Jesus. आणि त्याचं प्रेम आणि त्याचा चांगुलपणा येशूच्या द्वारे आपल्याला दाखवण्यासाठी. God chose us. When we say God chose you and me, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवाने तुमची आणि माझी निवड केली, He showed His love and kindness to you and me through Christ आणि Jesus. त्यानं तुम्हाला आणि मला त्याचं प्रेम त्याचं चांगुलपण येशूच्या द्वारे दाखवलेलं आहे. God's love is permanent. देवाचं प्रेम हे कायमचं आहे. God's love was there at the time of Abraham. आणि देवाचं प्रेम त्या अब्राहमाच्या काळामध्ये सुद्धा होतं. Today also God's love is permanent. आजही देवाचं प्रेम कायमचं आहे. God has not changed. देव बदलत नाही. That's why He loves you and me today. आणि म्हणून आज तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. Just you accept that God's permanent love into your life. आणि मग फक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं जे कायमचं जे प्रेम आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं And आहे. enjoy that love. आणि त्या प्रेमाचा आनंद घ्या. I get blessed. I get, excited when I talk about God's love. आणि मी ज्यावेळेस देवाच्या प्रेमाबद्दल बोलतो मी खरंच खूप उत्साहित होतो. Whosoever believeth in Christ Jesus will never perish
but have an everlasting life. आणि जो कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. Maybe our physical life may end here, आणि कदाचित आमचं जे शारीरिक जीवन आहे ते इथं संपेल, but spirit never dies. पण आत्मा कधीच मरत नाही. So that love remains though here on this earth, this life, and after this life also God's love is permanent. आणि म्हणून देवाचं प्रेम जे आहे या पृथ्वी तलावर आम्ही या शरीरामध्ये जिवंत असताना आमच्या बरोबर आहे, आणि आमचं जीवन ज्यावेळेस इथं संपणार आहे शारीरिक, त्यावेळेस तिथूनही देवाचं ते आत्मिक जीवनाबरोबर आमच्या बरोबर ते असणार.